विश्वनाथ सुकवड सरपंच सौ मायाबाई दुर्योधन पाटील यांनी घेतला पदभार। पहिल्याच दिवशी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या। धुळे तालुक्यातील विश्वनाथ सुकवड ग्रुप ग्रामपंचायत येथील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यावेळेस सौ मायाबाई दुर्योधन पाटील या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या। निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचा पदग्रहण कार्यक्रम आज दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी पार पडला। यावेळी ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक संतोष उदिकर यांच्या उपस्थितीत पदभार कार्यक्रम पार पडला। यावेळी सौ मायाबाई दुर्योधन पाटील यांनी पदभार घेतला। त्यानंतर लागलीच या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व येत्या काळात संपूर्ण विश्वनाथ सुकवड गावाचा विकास केला जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला। तर यावेळी या ठिकाणी सरपंच सौ मायाबाई दुर्योधन पाटील, माजी सरपंच दुर्योधन पाटील, बयासो यमराज पाटील, दत्तू पाटील, अरुण पाटील, किशोर बोरसे, युवराज साहेबराव, सतीश पाटील आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। मौजे विश्वनाथ सुकवड येथील पोटनिवडणुकीत माझी धर्मपत्नी सौ मायाबाई दुर्योधन पाटील हे 29 तारखेला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले। तसेच त्यांना दिनांक 5/5/2026 रोजी महाशय कलेक्टर साहेब यांच्या डिजिटल सिग्नेचरने तसं पत्रही देण्यात आलं की तुम्ही निवडून आलेत। त्यानंतर आम्ही रीतसर विस्तार अधिकारी बिळो साहेब यांना विचारून माझ्या धर्मपत्नी मायाबाई दुर्योधन पाटील यांच्या स्वाक्षरीने 7 दिवसाच्या मागील अजेंडा काढून आज दिनांक 18/5/2026 रोजी सरपंच प्रभारी सरपंच यांच्याकडून व्यवहाराची देवाणघेवाण करून सह्यांचे नमुने बदलवणे अशी पदभार स्वीकारणे अशी मीटिंग आज पार पडली। ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही निश्चित संपून टाकू। ज्या ज्या समस्या असतील ते त्याबद्दल कुठलीही शंका नाही। तरी जे सर्व जनतेने जे आपल्याला कौल दिला तो आम्हाला मान्य आहे। यापुढे सर्वांचे ऋणी राहू।